एवढं वाईट स्वप्न पण आम्ही बघू शकत नाही. जी घटना, दुर्दैवी घटना जी घडली, आज आम्ही सर्वजण अनाथ झालो. आमचा मोठा भाऊ आम्हाला सोडून गेला. लाखोंचा पोसिंदा, एक धडाडीचा आमचा नेता, या गोष्टीवर कोणाचं आम्हाला अजूनही वाटत नाही की दादा आम्हाला सोडून गेलेत. आमचा मोठा भाऊ ह्या पद्धतीने जाईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. आणि दुःख आम्हाला सर्वांना न सहन होण्यासारखं आहे. आम्ही शब्दात पण त्याची आम्ही वाच्यता करू शकत नाही. इतकी मोठी हानी या राज्याची झालेली आहे. आमचा मोठा भाऊ आम्हाला सोडून गेला याच्यावर विश्वास बसत नाही आमचा. हो, सकाळी 6ला उठून 6ला हजर असणारा नेता, अधिकाऱ्यांवर त्यांची वचक होती काम करण्याचा, त्यांच्यासारखा हातखंडा या राज्यामध्ये असा नेता पुन्हा घडणार नाही. अशा प्रकारचा नेता, त्याचं प्रशासनावर वचक, तेवढाच मवाळ स्वभावाचा, बोलायला कडक, परंतु शब्दात वर्णन करू शकत नाही हे दुःख. आपलं काही शेवटचं बोलणं झालं होतं किंवा शेवटची भेट काय होती? परवाच माझा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त सायंकाळी 6च्या दरम्यान मला त्यांनी फोन केला. मला प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा दिल्या. मला सांगितलं की आता नीट लक्ष द्या, गटनेत्याचं काय ठरवलं आहे. मी म्हटलं दादा तुम्हाला विचारायच्या गटनेता कसं ठरवणार? तर ते म्हणले अरे तू मीटिंग बोलवली उद्या, पण तू अध्यक्ष, तू मला सांगायचं. म्हणलं दादा सांगतो तुम्हाला, उद्या मीटिंग बोलवली, मीटिंगमध्ये कोण इच्छुक आहे ते बघतो. ते म्हणले मी मुंबईला निघालो आहे, 2 दिवस मी मुंबईला आहे. तू एक तर मुंबईला माझ्याकडे ये, ना तर माझ्याशी बोल, मला नाव पाठव कोण कोण इच्छुक आहेत. आपल्याला काम व्यवस्थित करायचं आहे. जनतेने आपल्याला विरोधात बसायचा कौल दिला आहे, तर आपल्याला विधायक कामांना सहकार्य करायचं आहे आणि चुकीच्या कामांना विरोध करायचा आहे. असं संध्याकाळी माझं त्यांच्याशी परवा बोलणं झालं प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी. पोकळी भरून निघेल असं वाटतंय? नाही, ही पोकळी कधीच भरून निघण्यासारखी नाही आहे. वास्तविकता परमेश्वराने हा खेळ खूप वाईट खेळला. आमच्यासारख्या 1000 कार्यकर्त्यांचा जीव जरी गेला असता तरी चालला असता, पण दादा जर का नेता